बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा अचानक अकल्पित. सरोजनं डायनिंग टेबलवर चहा व नाश्ता आणून ठेवला. कप बशा प्लेट्स मांडल्या. मग समीर सिंगनं हाक दिली. अहो, चहा नाश्ता तयार आहे, येत आहे ना? हा आलोच म्हणून वर्तमानपत्राची घडी घालून ते उठले. डायनिंग टेबलाजवळची खुर्ची मागे सरकवून बसले. चहा घेता घेता सरोजनं विचारलं, आज तरी मदनचा ईमेल आहे का? दीर्घ श्वास सोडत ते म्हणाले, नाही. चार्टवर तरी दिसेल म्हणून पहाटे उठून कॉम्प्युटर ऑन केला. बराच वेळ सर्फिंग करीत राहिलो, पण पूर्वीची आय डी बदलली की काय कोण जाणे, दिसला नाही. खरंच बाई, काही समजतच नाही. जीवाला नुसता घोर लागलाय. किती वेळा घरी फोन लावला तर कोणी उचलत नाही. व्हॉइस मेलवर काही निरोप नाही. तो प्रोजेक्टसाठी बाहेर गावी गेला असेल. मग मोबाईल आहे ना, तो कशासाठी? त्यावरून तरी कळवायचं. त्यालाही उत्तर नाही. अगं, नंबर बदलला असेल किंवा रेंज लागत नसेल. या सगळ्या सबबी सांगून तुम्ही माझ्या मनाची उगाच समजूत घालता आहात. खरं तर मनातून तुम्हालाही काळजी वाटते, हे तुम्ही मान्य करीत नाही, हो ना? नाहीतर पहाटे उठून कम्प्युटर ऑन करून का बसता? मग फोनची रिंग वाजता धावत जाऊन फोन का घेता? केवळ माझी समजूत घालण्यासाठी काही बाई कारणं सांगता. आता एकुलता एक मुलगा 7 समुद्रा पार आहे. त्याची काहीच ख्याली खुशाली कळत नाही म्हटल्यावर काळजी वाटणं साहजिकच आहे. पण त्याला त्याचं काही आहे का? इकडे भारतात त्याचे म्हातारे आई वडील काळजी करतात हे डोक्यातच येत नाही. तिथल्या काही भीषण घटना ऐकून अंगावर नुसता काटा येतो. आता कुणाशी तिथे संपर्क साधायचा? विचारांनी डोक्याचा नुसता भुगा होतोय. शांत हो सरोज, शांत हो. वैतागून काही होणार आहे का? आपलीच तब्येत बिघडायची आणि आपण म्हातारे झालोत हे त्याने पाहिलंही कुठं? गेली 5-6 वर्षे यंदा येतो म्हणून वाट पाहायला लावतो. मग भरपूर काम आहे, रजा नाही, नुकतंच नवीन काम घेतलंय, प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, अशा सबई सांगून टाळतो. हो ना, अलीकडे तर मला दुसरीच भीती वाटते. लग्नाचं नाव काढायला देत नाही. तिथे कोणीतरी गोरी मॅडम ठेवली असेल, तिच्याशी लग्न तर केलं नसेल. तरुण वयाचा काय नेम, त्यातून तिथलं मोकळं वातावरण, ना कुणाचं बंधन ना कुणाचं दडपण. हे सगळं त्याला अमेरिकेला पाठवण्यापूर्वी विचारात घ्यायला हवं होतं. उलट तुझीच त्याला फूस होती. मी खरं तर त्याच्या जाण्याच्या विरुद्ध होतो. माहीत आहे मला. तुम्हीच काय, घरातली सगळी मंडळीच. पण त्याची शाळेत असल्यापासूनची इच्छा होती. आपल्या एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबात तोच काय तो हुशार महत्त्वाकांक्षी होता. त्याला वेगळं काही करायचं होतं. धंद्यात रस नव्हता. मग त्याला पण प्रोत्साहन द्यायचं नाही तर कुणी? आता भोग त्याची फळं. आपल्या कुटुंबाचा इतका मोठा जडजवाहिराचा धंदा असताना इथं राहून हवं ते शिक्षण घेऊन धंदा सांभाळता आला असता. मग इथलीच मुलगी सून म्हणून आणता आली असती. नातवंडांच्या सहवासात आनंदाने दिवस घालवले असते आपण. पण नाही, तुला तुझ्या मुलाची हुशारी सर्वांना दाखवायची होती ना. त्यासाठी सगळ्या वडीलधाऱ्यांविरुद्ध जाऊन त्याला प्रोत्साहन दिलंस. आता आपल्याला काय मिळालं? हे एकटेपण, टोमणे, बोलणी, जीवाला हुरहुर. सर्वांनी तांदळातल्या खड्यासारखं आपल्याला दूर केलं. आपण आपला हिस्सा घेऊन बाहेर पडलो, गाव सोडलं. आता वाटतं
मुलाचं नातवंडाचं तोंड न बघताच इहलोकाची यात्रा करावी लागणार. पुरे पुरे, सकाळी सकाळी किती अशुभ बोलता. त्याला पुढे शिकायला अमेरिकेस पाठवलं यात काही चूक झाली असं मला अजूनही वाटत नाही. 21वे शतक सुरू झालं तरी आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा कवटाळून बसलो तर आपली प्रगती कशी व्हायची. मी जर त्याला प्रोत्साहन दिलं नसतं तर शाळा किंवा कॉलेज संपताच आपल्या मारवाडी परंपरेप्रमाणे त्याचं लग्न लावून देऊन त्याला पिढीवर बसवलं असतं. पिढ्यानपिढ्या चालत आलेला धंदा चालवत राहायचा. त्यात कसली आली या घराण्याची इब्रत. एखाद्याला काही वेगळं शिकायचं आहे, वेगळा धंदा करायचा आहे तर करू दे ना. प्रत्येकाला स्वतःचं मत, आवड, स्वातंत्र्य आहे. ते त्यांना जपायला नको का? की घाण्याला बांधलेल्या बैलासारखे डोळ्यावर झापड बांधून वर्षानुवर्ष त्याच वर्तुळात फिरत राहायचं. मला मान्य नव्हतं ते. मला शिकता आलं नाही, निदान मुलाने तरी त्याच्या मनाप्रमाणे शिकावं म्हणून सर्वांचा विरोध पत्करून अगदी तुमचा सुद्धा त्याच्या पाठीशी उभे राहिले मी. त्याला प्रोत्साहन दिलं. आता त्याचेच परिणाम भोगतो आहोत. मला नाही असं वाटत. त्याला जे करिअर करायचं होतं ते करायला परवानगी दिली म्हणून धन्य वाटतं. दुसरं असं की त्या एकत्र कुटुंबाच्या जंजाळातून बाहेर पडलो म्हणून दोघांना मोकळा श्वास घेता आला. माझ्या हौसेप्रमाणे संसार करता आला. तुम्हाला तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडता आलं. अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या, करता आल्या. आता म्हातारपणी आपलं म्हणून कोणी जवळ नाही याचं दुःख होतं. एकटेपणा वाटतो. म्हणजे हे कबूल आहे तुला? हो ना. तेच दुःख उगाळण्यात काही अर्थ आहे का? कित्येक जोडप्यांना मुलंच नसतात. ती काय करीत असतील? हल्ली मुंबई पुण्याकडची बहुतेक मुलं परदेशी जातात. त्यांचे आईवडील नाही का राहत? आपल्या मारवाडी कुटुंबात इथे राजस्थानात अजून तरुण पिढी इतकी उत्सुक नाही. अजून घराण्याचा व्यवसाय पाहतात म्हणून एकत्र कुटुंब दिसतात. आपण मात्र दोघेच आहोत असं तुम्हाला जाणवतं. पण परिस्थितीप्रमाणे बदलायला हवं. सरोज, तुझ्या जिद्दीचं, इच्छाशक्तीचं मला फार कौतुक वाटतं. तुझ्यामुळेच मी आज खंबीरपणे उभा आहे. तेव्हासुद्धा सगळे तुझ्या विरुद्ध असले. मदनने परदेशी जाऊ नये असं मनातून वाटत असतानाही मी तुझी बाजू घेतली. कौतुकाने तिच्याकडे पाहत ते म्हणाले. ते ऐकून सरोजला खूप बरं वाटलं. तिचं मनोधैर्य बळावलं. आतून जाणवलं की आपण जे केलं ते साफ चुकलं नाही. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे फुलू द्यावं. आपल्या इच्छा, मतं त्यांच्यावर थोपवू नयेत. ती जरी खूप शिकलेली नसली तरी वाचनाने तिचं मन प्रगल्भ झालं होतं. खरं तर तिला खूप शिकायचं होतं. कॉलेजात जायचं होतं. पण त्यांच्या मारवाडी समाजात कोणी फारसं शिकत नव्हतं. त्यातून मुलगी म्हटल्यावर शाळेच्या काही इयत्ता होताच लग्नाच्या भोल्यावर उभं केलं जायचं. पण आपल्या मुलांच्या बाबतीत तसं होऊ द्यायचं नाही असं तिनं पूर्वीपासून ठरवलं होतं. सुदैवाने तिला एकच मुलगा झाला. लहानपणापासून हुशार निघाला. नकळत तिचे संस्कार त्याच्या मनावर कोरले गेले. अनेक वर्ष मनाशी संचित करून ठेवलेलं धैर्य अंमलात आणलं. सर्वांच्या विरुद्ध झगडून मुलाला परदेशी शिकायला जायला परवानगी दिली. जमेची बाजू एकच होती की त्यावेळी समीर सिंग तिच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे तिला नैतिक बळ मिळालं. कुटुंबियांची, नातेवाईकांची बोलणी, टोमणे ऐकण्याची सहनशक्ती आली. मदनने मनाप्रमाणे शिक्षण घेतलं. अजूनही तो नवीन नवीन संशोधन करीत होता. त्याला जाऊन 10 वर्ष झाली होती. सुरुवातीला दरवर्षी यायचा. मग अभ्यास, संशोधन, कामाचा व्याप म्हणून येणं लांबत गेलं. अलीकडे 4-5 वर्ष तो आलाच नाही. पण आईवडिलांची ख्याली खुशाली विचारण्यासाठी नियमित फोन करायचा. अधूनमधून ईमेल यायचे. समीर सिंगने कम्प्युटर घेतला होता. त्याबरोबर थोडे शिक्षणही घेतले होते. त्यात त्याचा चांगला वेळ जायचा. अलीकडे सरोजला त्याच्या लग्नाची काळजी लागली होती. त्याचा फोन आला की ती लग्नाचं विचारायची. त्याच्या वाढत्या वयाची आठवण करून द्यायची. तो नेहमीप्रमाणे उडवाउडवीचे उत्तर द्यायचा. तो विषय टाळून दुसरंच बोलायचा.
मग सरोजनं विचारणंच बंद केलं. उगाच अप्रिय विषय काढून संवाद बंद व्हायला नको म्हणून. तरीही कारण नसताना संपर्क ठप्प झाला होता. वाट पाहून पाहून मन थकली होती. नको नको ते विचार येऊन अंतःकरणाला पीळ पडत होता. कधी वाटायचं यानं कुण्या गोऱ्या मुलीशी लग्न तर केलं नसेल. केलं असेल तर उघडपणे सांगावं. आम्ही जरूर स्वीकार करू. पण हे असं गप्प बसून नातं तोडणं हे या वयात सहन नाही होत. का त्याच्या जीवाचं काही बरं वाईट? या विचारानं ती उभी थरकली. शरीराच्या सगळ्या संवेदना गोठून गेल्या. डोकं बधीर झालं. इतक्यात फोनची रिंग वाजली. बराच वेळ वाजत राहिली. तसे बैठकीतून उठून येत समीर सिंग म्हणाले, सरोज, तू तिथेच आहेस ना? फोन वाजतोय. हो म्हणत ती एकदम भानावर आली. तिने बाजूचा फोन उचलला. हॅलो हॅलो मा. मदनचा आवाज कानावर पडला आणि तिच्या चित्तवृत्ती बहरून आल्या. आनंदाने बेहोश होऊन ती म्हणाली, मदन, अरे कुठे होतास तू? किती काळजी वाटत होती आम्हाला. एक फोन करायचास का म्हाताऱ्या मा बापूजीला विसरलास? अशी कशी रे तुम्ही निष्काळजी पोरं? मा, माझं ऐकून घेशील की बोलतच राहशील? बरं बाबा बोल. अगं, मी एका प्रोजेक्टसाठी दुसऱ्या राज्यात गेलो होतो. तो भाग खूप आत असल्याने फोनची रेंज लागत नव्हती. रात्रंदिवस तिथेच काम करीत होतो. त्यामुळे बाहेर येऊन फोन करणं मला जमत नव्हतं. आता मी याच राज्यात नोकरी घेतली आहे. गावात घर घेतली आहे. त्यामुळे सामान शिफ्ट करणं, घराच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं या गडबडीत होतो. आय एम सॉरी मा. तुम्ही दोघे कसे आहात आणि बापूजी काय म्हणतात? आमचं काय रे, पिकली पानं कधी पडतील याचा नेम नाही. तू बरा आहेस ना? तुझा आवाज ऐकून खूप बरं वाटलं बघ. प्लीज मा, आता असं बोलून माझा छान मूड घालवू नकोस. मी आता फार चांगल्या मूडमध्ये आहे. तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. लग्न विग्न केलंस की काय? बोल, लवकर बोल. हो, तसं नव्हे. मी एक मुलगी पसंत केली आहे. लवकरच लग्न करावं म्हणतोय. त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर गोऱ्या मुलीचा चेहरा तरळला. तिची खात्री पटली. तसा तो म्हणाला, ऐकतेस ना? घाबरू नकोस. इतकंच नव्हे, इंडियाचीच मुलगी आहे. त्यासाठी मी 15 दिवसांनी तिकडे येतोय. मग सगळं सविस्तर सांगेन. अरे पण कुठल्या गावची? तिचं नाव आडनाव काय? ते सगळं घरी आल्यावर सांगेन. मग सावकाश बोलू. आता उशीर होतोय. बापूजींना रिगार्ड्स दे. टेक केअर. लव यू मा. बाय. म्हणून त्यानं फोन बंद केला. फोन हातात घेऊन ती सुन्न होऊन उभी राहिली. तिकडून समीर सिंग विचारत होते, मदनचा फोन होता का? काय म्हणाला? कुठे होता इतके दिवस? बरा आहे ना? त्यांच्या बोलण्याने तिने यांत्रिकपणे फोन ठेवला. ती बैठकीच्या खोलीत येत म्हणाली, हो हो, मदनच होता. 15 दिवसांनी इकडे येतोय व लग्न करतोय. काय? त्यांचा कानावर विश्वास बसेना. खरंच सांगतेस? कोण मुलगी? कुठे असते? ते काही सांगितलं नाही. म्हणाला इकडे आल्यावर सगळं सविस्तर सांगेन आणि लगेच फोन बंद केला. छे, त्याने त्याचा नवा फोन नंबर दिला. आपण इकडून परत फोन करूया. नाही नाही ना, आता तो कुठल्या तरी नवीन गावी आहे. तिथे नवीन घर घेतलंय म्हणे. गावचं नाव, पत्ता, फोन विचारायचा, निदान मोबाईल नंबर तरी. ते सगळं लक्षात येण्यापूर्वीच त्याने फोन ठेवून दिला. मी तर बधीरच होऊन गेले. असू दे, तो ठीक आहे ना. मग झालं तर दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे लग्न करतोय. हो ना, आधीच केलंय की इथे येऊन पुन्हा करतोय, देव जाणे. काही असो, त्याचा निर्णय आपण आनंदानं स्वीकारायचा. त्याला कसलाही विरोध करायचा नाही.
तुमच्या तोंडून हे ऐकून किती बरं वाटलं म्हणून सांगू. आता मला त्याच्या स्वागताची तयारी करायला हवी. त्याची खोली रंगवून घ्यायला हवी. जरूर, मी सुद्धा तुझ्या मदतीला लागतो. आजपासून बाहेर जाणं बंद. एक दिवस पहाटे दाराशी टॅक्सी थांबली. दारावरची बेल पुन्हा पुन्हा जोराने वाजू लागली. सरोज दचकून जागी झाली. तिने दाराच्या फटीतून पाहिले. जाळीच्या दारापलीकडे मदन बॅग घेऊन उभा होता. तिचे डोळे आनंदाने चमकले. समीर सिंगनं हात देत तिने दार उघडले. वाटलं होतं त्याच्याबरोबर कोणी मुलगी उभी असेल, कारण आजकाल आपल्या भारतीय मुलीही शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशी जात असतात. तिथेच कोणी भारतीय मुलगी भेटली असेल. थोडीशी निराशा, थोडीशी सुटका अशा संमिश्र भावना तरळून उठल्या. मदनने तिला आनंदाने मिठी मारली. सरोजच्या पाठीमागं उभ्या असलेल्या कृश झालेल्या बापूजींच्या पायांना स्पर्श करीत तो म्हणाला, बापूजी, तुमची तब्येत खूप खालावलेली दिसते. खूप बारीक झालात. अरे, या वयात बारीक असणं बरं असतं, नाहीतर नको ते रोग वस्तीला येतात. मदन, तू फ्रेश होऊन घे. मी चहाचं बघते. माझं विमानात चहा खाणं झालं आहे. इतक्या त्रास घ्यायला नको. तुम्ही झोपा, मीही जरा पडतो. तुझी खोली साफ करून ठेवली आहे. थँक्स म्हणून बॅगा घेऊन तो खोलीत गेला. सरोज समीर सिंगाला म्हणाली, तुम्हाला झोपायचं तर झोपा. मी नाश्ता व स्वयंपाकाची तयारी करते. आता परत झोप लागणार नाही. त्यापेक्षा मी योगा करतो. अहो, हा एकटाच कसा? वाटलं होतं सोबत नवऱ्या मुलीला घेऊन येईल. आता मला काय माहीत, तो त्या दिवशी तुझ्याशी बोलला होता ना. हो, ते खरंच. गोंधळलेल्या अवस्थेत ती तोंड धुवायला गेली. गेले 15 दिवस उत्सुकता नुसती शिगेला पोचली होती. त्याचा खुलासा केल्याखेरी जीवाला चैन पडत नव्हतं. मदन कधी उठतो आणि त्याच्या तोंडून सगळं सविस्तर ऐकते असं होऊन गेलं होतं. 9च्या सुमारास तो उठला. तोपर्यंत सरोजनं बरीच कामं हातावेगळी केली. नाश्ता, त्याच्या आवडीचे पदार्थ, स्वयंपाकाची तयारी झाली होती. आता त्याच्याशी बोलायला मोकळी. फ्रेश होऊन तो डायनिंग टेबलापाशी आला. टेबलावरचे अनेक पदार्थ पाहून म्हणाला, किती बरं वाटतं असे घरगुती आवडते पदार्थ बघून. किती काय काय बनवलेस. एकदम खूप खायला घालून जाडा करू नकोस, नाहीतर जाडा नवरा नको म्हणून मुलगी नाकारेल. अरे, तू तर म्हणाला होतास इकडे येऊन लग्न करतोस, म्हणजे तिकडचं सगळं पक्क झालं असेल. कोणती मुलगी? कुठे असते? काय करते? कुठे भेटली? बस बस बस, सांगतो. एकाच वेळी किती प्रश्न विचारशील. पण तू ओळखतेस तिला. काय? मी ओळखते? ते कसं काय? अगं, आपण जयपूरला होतो तेव्हा ती छाया दीदीकडे नेहमी यायची. तिची खास मैत्रीण होती सपना, मेजर जनरल साहनीची मुलगी. ओ, आठवली. फॅशनेबल कपडे घालून येणारी. तिचं काय? ती तुझी सून होणार. त्याबरोबर आजी सुद्धा. काय? मी नाही समजले. मोठा धक्काच बसवत ती म्हणाली, अरे, ती तर तुझ्याहून 4-5 वर्षांनी मोठी. शिवाय कोणा आर्मीतल्या मुलाबरोबर लग्न ठरलंय असं ऐकलं होतं. हो, अगदी बरोबर. लग्न झालं आणि 2 मुलंसुद्धा झाली. मग ती तुला कुठे भेटली? बापूजींनी प्रश्न टाकला. बापूजी, आता इंटरनेट ही अशी आधुनिक जादूची वस्तू आहे की जगाच्या पाठीवर कधी कुणाची भेट घडवून आणली याचा काही नेम नाही. एक दिवस मी सर्फिंग करताना तिच्यासारख्या चेहऱ्याचा फोटो दिसला म्हणून थांबलो. नीट पाहिलं तर तीच होती. तिच्या नवऱ्यावर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. त्यात त्याचे प्राण गेले. बिचारी 7-8 वर्षांतच विधवा झाली. पदरी 6 वर्षांचा एक मुलगा. पोटात दुसरं. अशा स्थितीत सासरी आली तर सासऱ्याने तिचा खूप छळ केला मुलाचे पैसे हडपण्यासाठी. कंटाळून ती मुलांना घेऊन घराबाहेर पडली. दिल्लीला आली. नोकरी केली, घर केलं. पण मुलांना वडिलांची उणीव भासू लागली
तिला पुरुषाच्या आधाराची. मग तिने इंटरनेटवर पुनर्विवाहासाठी नाव नोंदवलं. पण तिचे आई वडील, भाऊ? मनावर संयम ठेवून सरोजनं विचारलं. वडील गेले, भाऊ अमेरिकेत, आई त्याच्याबरोबर राहते. तुम्ही एकमेकांना कुठे भेटलात, म्हणजे प्रत्यक्ष? बापूजीने विचारलं. तसे प्रत्यक्ष अजून भेटलो नाही आम्ही, फोनवरच बोलणी झालीत. आता त्यासाठीच दिल्लीला जातोय. तसा तिला पैशाचा प्रश्न नाही, पण मुलांना व तिला पुरुषाच्या आधाराची गरज आहे. म्हणूनच तिने इंटरनेटवर लग्नासाठी नाव नोंदवलं आणि मी सहज सर्फिंग करताना पाहिलं. बापूजी, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. कॉलेजात असताना जेव्हा ती छाया दीदीकडे यायची तेव्हाच ती मला आवडायची. तिचं वागणं, बोलणं, तिचे विचार, व्यक्तिमत्व मला खूप आवडायचं. नकळत मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो, परंतु ते व्यक्त करण्याची हिंमत नव्हती तेव्हा. एकतर माझं शिक्षण झालं नव्हतं, स्वतःच्या पायावर उभा नव्हतो, दुसरं घरचं पारंपरिक कर्मठ वातावरण. मी माझ्या भावना कुणापुढे न सांगता हृदयात एकदम बंदिस्त करून टाकल्या होत्या. मन चक्षुमपणे परदेशी जाऊन शिकण्याचं एकच ध्येय ठेवलं होतं तेव्हा. त्यात सगळं विसरलो होतो. माझ्याच दुनियेत दंग होतो मी. काही महिन्यांपूर्वी तिचा फोटो व तिची त्रोटक माहिती वाचली आणि इतकी वर्षे कैद केलेल्या त्या भावना उसळी मारून वर आल्या. मी तिला चाटवर भेटलो, अनेक वेळा चाट केलं, मग प्रपोज केलं. तिचा फोन आला. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन त्यांना माझे नाव देण्याचं कबूल केलं. तिला खूप आनंद झाला. आता तुला सून व नातवंड एकदमच मिळणार. तुमची दोघांची इच्छा मी पूर्ण करतोय. पण लग्नानंतर तू इथेच राहणार आहेस का? तरच आम्हाला नातवंडांचा सहवास लाभेल, बापूजी म्हणाले. बापूजी, माझं शिक्षणच असं आहे की त्याला अमेरिकेत खूप वाव आहे. सध्या तरी काही वर्ष तिकडे राहू, मग इकडेच येऊ. तोपर्यंत आम्ही असायला हवं ना. असं काय म्हणता बापूजी? मेडिकल सायन्समुळे सामान्य माणसाचं आयुष्य खूप वाढलं आहे. तुम्ही अजून 30-40 वर्ष तरी जगाल. नाहीतर असं करा, तुम्हीच तिकडे कायमचे या. नको रे बाबा, ते इतकं सोपं आहे का? शिवाय आम्हाला तिथली थंडी सोसवणार नाही. त्यापेक्षा तूच दरवर्षी येण्याचा प्रयत्न कर. जरूर, पण तुम्ही उन्हाळ्यात तरी येत राहा. एक वर्षी मी येईन, दुसऱ्या वर्षी तुम्ही या. ते पुढं बघू. आता लग्नाची तयारी करायला हवी. काय काय खरेदी करायची? सरोजनं विचारलं. तयारी वगैरे काही नाही. मी उद्या रात्रीच्या विमानाने दिल्लीला जाईन. तिकडे रजिस्टर लग्न करीन. आठवडा राहून आम्ही सगळे इकडे येऊ. 15 दिवस राहू. विसा मिळाला तर सपना व मुलं माझ्याबरोबर येतील, नाहीतर नंतर येतील. अरे, तू तिकडे लग्न केलंस तर आम्ही कधी पाहायचं? मग तुम्ही चला, 2 दिवसानंतरची तुमची तिकीट काढतो. नको, तू इकडे आल्यावर छोटासा स्वागत समारंभ ठेवू. त्यासाठी तयारी करायला हवी. खरंच त्याची गरज नाही त्यापेक्षा आपण सगळे कुठेतरी फिरायला जाऊ. मला कळतंय हे सगळं तुम्हाला फारच धक्कादायक आहे, पण खरंच सांगतो, मला सुद्धा काही महिन्यांपूर्वी मी लग्न करीन असा झटपट निर्णय घेऊन असं वाटलं नव्हतं. सगळंच इतकं अचानक अकल्पित घडलं की माझ्यावर विश्वास बसत नाही. कदाचित माझ्या नशिबात सपना पत्नी म्हणून येणार असेल, म्हणून मला कोणी मुली पसंत पडत नसाव्यात. मला माहीत आहे की माझ्या लग्नाविषयी तुम्ही अनेक बेत केले असतील, बरीच स्वप्न रंगवली असतील. माझ्या निर्णयाने तुम्ही खूप दुःखी झाला असाल, निराश झाला असाल, पण माझी खात्री आहे की तुम्ही दोघं माझ्या भावनेचा आदर कराल ना बापूजी? तू तुझ्या पसंतीनं लग्न करतोस यातच आनंद आहे आम्हाला. तुझं सुख ते आमचं सुख. तू सुखी असलास म्हणजे झालं. आता बदलत्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला बदलायला हवं. थँक्स थँक्स अ लॉट.
माझी खात्री होती की तुम्ही दोघं नक्की परवानगी द्याल. मी अमेरिकेला शिकायला गेलो ते केवळ तुमच्या प्रोत्साहनामुळे. मा, तू तर इतकी खंबीरपणे उभी राहिलीस म्हणून मी इतकं शिकू शकलो, पदव्या घेऊ शकलो. यू ग्रेट. सगळ्या मा असा विचार करायला लागल्या तर आपला समाज किती प्रगती करेल. बस बस, इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवायची गरज नाही. आता तयारीला लागा. सून नातवंड येणार, घर भरून जाणार. बरं, त्यांच्यासाठी काही न्यायला हवं. काय घ्यायचं ते सांग, त्याप्रमाणे बाजारात जाऊन खरेदी करू. आता वेळ फारच कमी आहे. हो हो, उठा उठा, तयारीला लागा. बापूजी लगबगीने उठत म्हणाले. मदनचा चेहरा आनंदाने समाधानाने उजळून निघाला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.